नमस्कार रसिक प्रेक्षकांनो. स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग आता एका अशा वळणावर आली आहे जिथे सत्याचा विजय झाला असून प्रियाचा मुखवटा अखेर फाटला आहे. अर्जुन आणि सायलीने मिळून प्रियाचं कसं काळं कृत्य सर्वांसमोर आणलं आणि आता DNA रिपोर्टमध्ये काय समोर येणार, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागात आपण पाहिलं की अर्जुन आणि सायलीने प्रियाच्या पापाचा घडा भरण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. त्यांनी आश्रमातील त्या काळजाला हात घालणाऱ्या घटनेचा खुलासा केला. प्रियाने लहानपणी ज्या रोहन नावाच्या मुलाला अपंग केलं होतं त्याच्या आईला म्हणजेच वंदनाताईंना सर्वांसमोर आणलं. वंदनाताईंनी संतापून प्रियाच्या कानशिलात लगावली आणि सर्वांना सांगितलं की ही तुमची तन्वी नाही तर आश्रमातली कपटी बबली लोखंडे आहे. हे ऐकताच प्रतिमा, आत्या आणि रविराज यांना मोठा धक्का बसला. प्रियाने स्वतःला वाचवण्यासाठी रक्ताच्या नात्याची आणि अश्विन सुभेदारची पत्नी असल्याची ढाल पुढे केली. पण सायलीने स्पष्ट केलं की तिचं आणि किल्लेदार कुटुंबाचं नातं केवळ एक बनाव आहे. प्रियाने चक्क पूर्ण आजीने दिलेला खानदानी हार डॉक्टरांना लाच म्हणून दिला होता जेणेकरून DNA रिपोर्ट बदलता येईल. पण अर्जुनने तो हार सर्वांसमोर आणून प्रियाची बोलतीच बंद केली. पूर्ण आजीलाही आपल्या खानदानी दागिन्याचा असा वापर झालेला पाहून प्रचंड संताप आला. या सगळ्यात सायलीची हुशारी वाखाणण्याजोगी ठरली. DNA टेस्टसाठी तिला प्रियाचा केस हवा होता. तिने सासूबाईंच्या मदतीने एक छोटासा प्लॅन आखला आणि भांडणाच्या ओघात प्रियाचे केस मिळवले. इतकंच नाही तर प्रतिमा आत्याचाही केस तिने आधीच जपून ठेवला होता. आता खऱ्या आणि खोट्या तन्वीचा फैसला होणार आहे. प्रियाने ज्या महिपत आणि नागराजला आपल्या बाजूने ठेवलं होतं त्यांनीच आता तिच्या विरुद्ध साक्ष दिली आहे. अर्जुन आणि सायलीचा अपघात घडवून आणण्यामागे प्रियाचाच हात होता हे त्यांनी कबूल केलं. तसेच 25 वर्षांपूर्वीचा तो अपघात आणि त्यानंतर बबलीला तन्वी बनवून किल्लेदारांच्या घरात पाठवण्याचा त्यांचा कट आता उघड झाला आहे. आता सर्वात महत्त्वाचा क्षण आला आहे तो म्हणजे DNA रिपोर्ट. अर्जुनच्या हातात रिपोर्ट आहे आणि रविराज ते ऐकण्यासाठी सज्ज आहेत. रिपोर्टमध्ये आता हे सिद्ध होईल की सायलीच खरी तन्वी आहे. पण त्यानंतर प्रियाचं काय होणार? तिला पोलीस अटक करणार की ती पुन्हा काही नवीन चाल खेळणार?